मिसेस आनंदी राजीव ठाकूर परत आपल्या साम्राज्यात ऑलरेडी दाखल होत होत्या. देवाई मनात, ही इतक्या लवकर इथे कशी? त्याचं मन अचानक खट्टू झालं. त्याने जरी आनंदीला परत बोलावलं असलं तरी तो तिच्या इतक्या लवकर येण्याची अपेक्षा धरून नव्हता. कदाचित 1-2 दिवसानंतर, तोपर्यंत विरजालाही नीटपणे समजावून सांगता आलं असतं. देवाई मनात, मे बी जॉनने जेट पाठवलं असेल. ह्या जॉनला पण ना नको तिथे घाई करायची सवय आहे. मनातल्या मनात तो जॉनवर खूपच उखडला होता. कसल्याशा अनामिक रागाने तो समोरून येत असलेल्या आनंदीकडे बघू लागला. त्याला त्याचा परिवार पूर्ण हवा होता. अगदी छोटी आई सुद्धा हवी होती, पण विरजाच्या किमतीवर नाही. आनंदीचं ते प्रत्येक क्षणी ठाकूर पॅलेसच्या दिशेने पुढं पडणारं पाऊल देवाई आणि विरजाच्या आयुष्यात एक नवीन वादळ घेऊन येत होतं. विरजा घाबरली. तशीच देवाईचा हात सोडून पाठीमागे महालाच्या दिशेने पळू लागली. इथे दिवाणखान्यात जीजी, राजीव, अप्पासाहेब, कियारा, ध्रुव आणि अमित सगळेच गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात विचित्र मनस्थितीत असलेली घामाघूम झालेली विरजा धावत घरात आली आणि लिफ्टच्या दिशेने पळाली. विरजाला असं मानसिक रुग्णासारखं एकटंच बडबड करत अत्यंत घाबरलेल्या स्थितीत बाहेरून पळत येताना बघून घरात बसलेले सगळेच टेन्शनमध्ये आले आणि बाहेरच्या दिशेने पळाले. आनंदी उभी होती तिथे. आनंदीला तिथे बघून सगळे जागच्या जागीच थिजले. घाबरून त्यांनी देवाईकडे बघितलं. देवाई तसाच निश्चल उभा होता. पहाडासारखा, जणू त्याच्यावर कसलाच परिणाम झाला नाही आनंदीच्या येण्याने. आनंदीकडे त्याने एक नजर टाकली आणि आनंदीच्या पुढच्या स्वागताला तिथे हजर न राहता तो वळून घराच्या आतमध्ये गेला. तिच्याकडे पाठ वळून जाणाऱ्या देवला बघून आनंदीचं मन रुद्धू होतं. कितीही म्हटलं तरी देवला तिने लहानपणापासून आपल्या मुलासारखं सांभाळलं होतं. ती आतल्या आत रडत होती. आनंदी मनात, मी आणेल तुला देव परत माझ्याकडे. तुझ्या छोटी आईचा राग त्या विरजावर होता, तुझ्यावर कधीच नव्हता रे बाळा. अजूनही नाही. मी तुझ्या बाबतीत काही गोष्टीत चुकली आहे, मान्य आहे मला, पण यापुढे नाही दुखावणार रे तुला. तब्बल 4 वर्षांनी परत येत होती ती आपल्या घरी. तिच्यापासून तिचं घर, तिची मुलं, तिचं कुटुंब, तिची ओळख, तिचा मान सगळंच हिरावून घेतलं होतं देवाईने. 4 वर्ष झाली तरी तिला तिच्या अज्ञातवासाच्या शिक्षेतून बाहेर काढलं नव्हतं. आज आपल्या संसारात परत येऊन नाही म्हटलं तरी तिचं मन भरून आलं होतं. तिथेच खाली गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागली ती. तिला तसं खाली कोसळताना बघून सगळ्यांचंच मन द्रवलं. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांनी तिला माफ पण करून टाकलं. तिच्या विना घराचं जणू घरपणच हरवलं होतं. कियारा, ध्रुव, राजीव, जीजी सगळेच तिच्याकडे धावत गेले. मनातल्या अगणित अव्यक्त भावना अश्रू बनून ओसंडून वाहू लागल्या. कियारा धाय मोकलून, मम्मा. आनंदी रडत, माझ्या बच्चा, माझ्या सोन्याचं कोकरू, कसं राहिलं ग आई विना इतकी वर्ष? ध्रुव भावनाविवश होत, मॉम. आनंदी, ध्रुव. आनंद, विरह, सुख, दुःख सगळे जणू एकाच वेळी मनातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. राजीवनेही आपल्या प्रिय पत्नीला मिठीत घेतलं. तिच्या विना त्याचा संसारही इतके वर्ष अधुरच होता. जीजींना तर जशी काही आपली मैत्रीणच परत मिळाली. रडत होत्या नणंद भावजया गळ्यात गळे घालून. आनंदीने पुढे होऊन अप्पासाहेबांच्या पाया पडल्या आणि त्यांची पाय धरून माफी मागितली. इतक्या वर्षाच्या दुराव्याने आनंदीला नात्यांच्या किमतीची थोडीशी तरी जाण आली होती. अप्पासाहेबांनीही मोठ्या मनाने आपल्या छोट्या बहिणीसारख्या असणाऱ्या आनंदीला माफ करून टाकलं. कुठेतरी विखुरलेल्या परिवाराचे बंध परत जुळले जात होते. वादळात उजाड झालेलं घरकुल परत वसलं जात होतं. देवाईने जाता जाता एकदा मागे वळून पाहिलं. त्याचा सगळा परिवार आज खुश होता. जर त्याच्या एका छोट्या माघारीने त्याचं सगळं घर परत एकत्र एकदा होणार असेल तर त्याला अजून काय हवं होतं? ही वॉज हॅपी फॉर हिज फॅमिली. सगळ्यांनीच प्रेमाने एकमेकांना जवळ घेतलं होतं. सगळे होते तिथे, फक्त तो नव्हता त्याच्या परिवारामध्ये आज. आणि त्यांची लाडकी किंजल. डोळ्यातले अश्रू पुसत तो घराच्या आत शिरला. स्थळ देवाईची बेडरूम. आनंदीला घाबरून विरजा घरात पळून आली होती. देवाईने सगळी बेडरूम ढुंढाळून काढली, पण ती काही सापडली नाही. त्याने बाथरूम, बाल्कनीही चेक केली, अगदी कोपरा न कोपरा, पण ती कुठेच नव्हती. आता देवाईला टेन्शन आलं. देवाई चिंताक्रांत होत गेली. कुठेही. त्याने परत एकदा नव्याने बेडरूम, बाल्कनी, बाथरूम सगळ्यांचे कोपरे चेक केले, तरी पण विरजा सापडली नाही. तेवढ्यात त्याला त्याच्या वॉर्डरोबचा दरवाजा किंचित उघडलेला दिसला. त्याने पटकन दरवाजा उघडून बघितलं तर त्याचं ते भेदरलेलं कोकरू वॉर्डरोबच्या एका कोपऱ्यात फळीखाली सशासारखं थरथर कापत बसलं होतं. देवाईचा जीव नुसता कळवळला, तिळतिळ तुटला. त्याने हळूवार विरजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,
देवाय, जान मी आहे ग बच्चा इथे, बघ मी इथेच आहे, कुठेच जाणार नाही तुला सोडून, घाबरू नको, मी सगळं ठीक करेन. तुला कोणालाच घाबरायची गरज नाही, अजिबात घाबरायची गरज नाही. तुझा देव आहे ना तुझ्याबरोबर. पिल्लू, विश्वास ठेव माझ्यावर, मी काही होऊ देणार नाही बाळा तुला. तू ये ना बच्चा बाहेर. विरजा मोठमोठ्याने रडत ओरडत, नाही नाही देव. परत होतंय हे सगळं, परत होतंय, परत तेच चक्र फिरायला लागलंय, परत माझ्या अब्रूचा बाजार मांडला जाणार, परत मी विकली जाणार, परत तू मला जेलमध्ये टाकशील, परत जेलमध्ये बेल्टने मारहाण, परत ते सिगरेटचे चटके, बर्फची लादी, परत ती नग्न धिंड, ते बाथरूममध्ये रात्रभर बांधून ठेवणं. नाही नाही, मला नाही यायचं बाहेर. सारं जग माझं दुश्मन आहे. मरण परवडलं, पण त्या जीवघेणा छळ नाही सहन करू शकणार मी. तू पण मला छळशील, माझ्यावर सूड घेशील, मला नाही यायचं बाहेर. देव, तू जा इथून प्लीज, तू जा इथून, मला इथेच राहू दे. देव आता धाई मोकलून रडायला लागला होता. त्याला सहन होत नव्हता विरजाचा आक्रोश, तिच्या त्या वेदना. देवाय रडत, ए बच्चू, ऐक ना, ये इथे माझ्याजवळ, मी नाही तुला हर्ट करणार आणि नाही तुझ्यावर सूड उगवणार, यापुढे कोणा दुसऱ्याला हर्टही करू देणार नाही. प्लीज ये बाहेर, ऐकणार नाही का तुझ्या देवचं. शेवटी देवाईने तिला जबरदस्तीनेच दोन्ही हातांवर उचलून बाहेर काढली. विरजा अजून पण नाही नाही म्हणत होती, त्याला नखं मारत होती. जवळजवळ 1 तास गेला तिला शांत करण्यात. देवाईच्या डोळ्यातून जणू रक्ताचे अश्रू निघत होते. ज्याने हे सगळं घडवून आणलं आहे ना, फक्त एकदा माझ्या मुठीत ये तू, बस. नाही तुला तुझ्या प्रत्येक पापाची शिक्षा दिली तर देवाई ठाकूर नाही मी. देवाई मनात. देवाईने विरजाला घट्ट पकडलं अगदी काळजाच्या जवळ आणि समजावलं, किती दिवस पळत राहणार आहोत चान, ह्या सगळ्या जगापासून, आपल्या सगळ्या शत्रूंपासून, माझ्या घरातल्यांपासून. थकलोय मी आता पळून पळून, आपल्या प्रेमाचे होणारे हाल बघून. आता बस. कुठेतरी या गोष्टीचा समोर राहून सामना करायला हवा. मला आपल्या दोघांची सुखी फॅमिली हवी आहे आणि हे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत हा नात्यातला सगळा गढूळपणा संपत नाही. आपण जगाला उत्तर देत नाही. वी हॅव टू फेस देम. विरजा रडत, मला नाही जमणार देव, मी नाही आहे तुझी एवढी मजबूत धीराची. नाही जमणार मला आनंदी काकूंसमोर किंवा कोणा दुसऱ्यासमोर उभं राहणं. मी खूप कमकुवत व्यक्ती आहे. आय एम ऑलरेडी डेड वन. देवाय तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळत, बच्चा तुला ह्यावेळी काही करायचं नाही ग. जे काही करायचं आहे ते आता मीच करणार आहे. ज्यांनी कोणी आपल्याला त्रास दिला किंवा आपल्या विरुद्ध जे कोणी असेल त्यांचं जे काही करायचं असेल ते करायला तुझा देव समर्थ आहे. तू काळजी करू नको, मी सगळं सांभाळून घेईल. तुझ्या सावलीलाही कोणाला स्पर्श करू देणार नाही. जस्ट ट्रस्ट मी. विरजा रडत, देव नको पण. देवाय, आता माघार नाही बच्चा, आता घाबरायचं नाही, रडायचं नाही, आता फक्त सगळ्यांशी लढायचं. असं बोलून त्याने तिचे डोळे पुसले. बाजूच्या बॉटल्समधून थोडं पाणी घेतलं आणि त्याने विरजाचा चेहरा थोडासा स्वच्छ केला. 5-10 मिनिटात देवाई विरजाला घेऊन खाली आला. दिवाणखान्यात आनंदी आणि बाकीची फॅमिली गप्पा मारत बसली होती. देवाईला बघताच सगळेच गप्प झाले. देवाई विरजाला घेऊन आनंदीच्या एकदम समोरच गेला. देव स्वतःहून आपल्याकडे आल्याचं बघून आनंदीला आनंद झाला. तिला बघून थरथर कापत असलेल्या विरजाकडे तिने ढुंकूनही बघितलं नाही. इथे खाली मान घालून आनंदीच्या भीतीने गोठून गेलेल्या विरजाला तिथून पळून जावंसं वाटत होतं, पण देवाईने तिचा हात गच्च पकडून ठेवला होता. आनंदी पटकन उभी राहिली आणि रडत रडत देवाईला बिलगली. देव माझं बाळ. नकळत देवाईही द्रवला. डोळ्यात कधी पाणी भरलं त्यालाही कळलं नाही. शेवटी खूप जीव होता तिच्यावर. आईला त्याने कधी बघितलं नाही, पण आनंदीने त्याला कधीच जाणवू दिलं नाही. नकळत त्याच्याकडून पण मिठी मारली गेली. देवाई, छोटी आई, ही माझी पत्नी सो विरजा देवाई ठाकूर, ठाकूर खानदानाची कुलवधू. आनंदी विरजाच्या भांगेतील कुंकू गळ्यातल्या मंगळसूत्राला बघतच बसली. हे देवाईच्या नावाचं कुंकू तिच्या माती सजू नये, गळ्यात मंगळसूत्र पडू नये म्हणून किती आणि कोणत्या थराची कारस्थाने तिने केली हे तिला चांगलंच माहीत होतं. तिला बर्बाद करता करता पूर्ण ठाकूर परिवार बर्बाद झाला. शेवटी काय उपयोग. विरजा जोशी अखेर ठाकूर खानदानाची कुलवधू बनलीच. आनंदीच्या तिख्या नजरेखाली विरजा अक्षरशः जाळून निघत होती. ते बघून देवाईने मध्येच टोकलं, विरजा खाली वाग, छोट्या आईंच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. देवाईच्या त्या बोलण्याने विरजा अवकस राहिली. तिचं काय, तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण, इव्हन आनंदी पण चकित झाली आणि देवाईच्या चेहऱ्याकडे बघतच बसली. देवाई मात्र विरजाला घेऊन आनंदीच्या पायाशी खाली वाकला.
छोटी आई आशीर्वाद देते आहे ना? आनंदीला खूप अवघडल्यासारखं झालं होतं, तर तिथे विरजा थरथर कापत होती. तिला कुठेतरी पळून जाऊन लपावंसं वाटत होतं, पण देवाईने तिचा हात एकदम घट्ट पकडून ठेवला होता. जसा आनंदीला आशीर्वाद द्यायला वेळ लागत होता, तसं देवाईने एक भुवई वक्र करून आनंदीकडे पाहिलं. छोटी आई आशीर्वाद देते आहे ना? देवाईच्या तीक्ष्ण नजरेने आनंदी गडबडली आणि बोलली, सदा सुखी राहा माझ्या बाळा, आणि जाण्यासाठी मागे वळली. पण देवाईने तिला मध्येच थांबवले. एक आशीर्वाद तुझ्या सुनेलाही, ठाकूर खानदानाच्या कुलवधूलाही. ते ऐकताच आनंदीचं मन थोडंसं आतमधून खराब झालं. पण करणार काय? नाईलाजाने ती परत मागे वळली आणि आपला थरथरता हात विरजाच्या डोक्यावर ठेवला. विरजा तशी दचकली, पण देवाने तिच्या खांद्यावर आपला हात ठेवून जणू काही तो तिला या गोष्टीचीच ग्वाही देत होता. घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आनंदीला देवाने विरजाच्या खांद्यावर ठेवलेला हाताने जे समजायचं होते ती समजून गेली होती. आनंदी, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तसा देवाय किंचित हसला. कुठलंही शस्त्र न उचलता त्याने त्याच्या आनंदी काकूचा पराभव जो केला होता. विरजाची मात्र हालत आनंदीच्या त्या साध्या स्पर्शानेही ती घाबरून गेली होती. देवाने कोपऱ्यात उभ्या असलेल्या मेट्सला विचारलं, जेवण रेडी आहे का? मेट्सनी होकारार्थी मान हलवली. तसे विरजाला घेऊन देवाय डायनिंग रूममध्ये आला. बाकीचे तिथे आहेत किंवा नाहीत त्याला पर्वा नव्हती. सगळेच मान खाली घालून देवायच्या पाठोपाठ डायनिंग रूममध्ये आले. आप्पासाहेबांनी हळुवारपणे राजीवच्या खांद्यावर थपथपवलं. तो सगळं हळूहळू नीट करतोय, बोलून दाखवत नाही, एवढाच फरक. जर त्याला आनंदी नको असती तर आज आनंदीला कोणीही आणू शकलं नसतं. आनंदी आज इथे आहे कारण देवायला ती इथे हवी आहे. सगळं ठीक होईल. त्यांच्यातलं आई मुलाचं नातंही. थोडासा वेळ दे त्या दोघांना नात्यातला गढूळपणा दूर करायला. आप्पासाहेब किंचित हसले. ते ऐकून राजीवच्या चेहऱ्यावरही थोडं हसू पसरलं. कियारा, जीजी आणि ध्रुव थोडे रिलॅक्स झाले. पण आनंदीला चांगलं माहीत होतं हे इतकं सोपं नाही. थोड्या वेळाने ते सगळे जेवायला बसले. देवाईने अजूनही विरजाचा हात सोडला नव्हता. त्याने तिला आपल्या जवळच बसवून घेतलं. तशी आनंदीची नजर पटकन तिच्यावर गेली. मम्मी वरती जेवते, विरजा थरथरत कापत बोलली. तो देवाय कार्तिक ठाकूरची धर्मपत्नी आहे, ठाकूर खानदानाची कुलवधू. हे घर, हे खानदान, इथल्या परंपरा ह्यापुढे तुला जपायच्या आहेत. काकू, जीजीचा आता वय होत आला आहे, त्यामुळे यापुढे घराच्या जबाबदाऱ्या तुझ्याच आहेत. हो की नाही छोटी आई? तो विरजाला सांगत असल्यापेक्षा बाकीच्यांना ऐकवत होता. तीच या घरातलं स्थान हे मालकणीचं आहे हे वारंवार जतवून देत होता. विरजा आज पहिल्यांदाच सगळ्या ठाकूर परिवार एकत्रपणे जेवत होते. ती देवाईच्या बाजूला बसली होती आणि आनंदी समोरच बसली होती. भीतीने तिला खाल्लं पण जात नव्हतं. नजर एकदम खाली आणि हातातील चमचा त्या प्लेटवर टकटक करून वाजत होता. देवाईने एका हाताने तिच्या हातातील वाजणारे चमचे थांबवले. तिच्या रडवेल्या डोळ्यात प्रेमाने बघितलं. तो हे सगळ्यांसमोर करत होता. त्याला आता कोणाची पर्वा नव्हती की कोणाला काय वाटेल. ती त्याची पत्नी आहे आणि त्याचं तिच्यावर गाढ प्रेम आहे. देवाईने एकदा नजर रोखून सगळ्यांकडे बघितलं. कोणाला काय ऑब्जेक्शन? तसं सगळ्यांनी पटापट आपल्या प्लेट्समध्ये लक्ष घातलं आणि खायला सुरुवात केली. स्थळ देवाईची बेडरूम. वेळ रात्री 1ची वेळ. विरजाने संपूर्ण रात्र देवाईच्या मिठीत रडत रडत काढली. देवाई कधी तिला जवळ घेत होता, तर कधी मांडीवर घेऊन थोपटत होता, तर कधी लहान बाळासारखा दोन्ही हातांवर घेऊन झुलवत झुलवत बाल्कनीतून फेऱ्या मारत तिला झोपवायचा प्रयत्न करत होता. कधीतरी पहाटे पिल्लू शेवटी थकून भागून देवाईच्या कुशीत मुसमुसून झोपून गेलं. देवाई मात्र टक्क जागाच होता. देवाई मनात दुःखी होत. सगळ्या जगाची संपत्ती पावर हातात असून काय उपयोग? जिच्यावर एवढं प्रेम करतो तिच्या डोळ्यातले साधे अश्रू थांबवू शकत नाही मी. मग मी कुठला राजा, कुठला सम्राट मी? किती रडली ती. तो तिच्या सुजलेल्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत बोलला. त्याचं काहीच नुसतं दुखत होतं तिच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू बघून. किती पण ठरवलं की एकही अश्रू तुझ्या डोळ्यात आणू न द्यायचा, तरीही प्रत्येक वेळी तुझ्या दुःखाचं कारण मीच बनतो. आय एम सॉरी जान. आय एम ऑलवेज ट्राईंग टू डू गुड फॉर यू, बट आय थिंक देअर इज नथिंग गुड लेफ्ट इनसाइड मी. पण एक दिवस जरूर ही सगळं दुःख, या सगळ्या संकटापासून दूर घेऊन जाईल मी तुला, खूप दूर. तोपर्यंत हिंमत हारू नको प्लीज, विश्वास सोडू नको माझ्यावरचा. विरजाला आपल्याजवळ अजून ओढत थापटवत कुरवाळत देवाईही झोपून गेला. माहीत नाही नक्की कोणाला सांभाळायचा प्रयत्न करत होता, विरजाला की स्वतःला. इथे आनंदी आल्यामुळे देवाईने विरजाच्या सिक्युरिटीमध्ये वाढ केली होती. फ्लोअरला बॉडीगार्ड्स वाढवले होते.
आणि एक मेड विरजाकडे सतत लक्ष ठेवून होती. आनंदीला त्याच्या फ्लोअरवर यायला सक्त मनाई केली होती देवाईने, जी आनंदीने ही मान्य केली होती. तिलाही विरजाचा चेहरा बघून आपला भूतकाळ आठवण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त एकाच गोष्टीचं दुःख होतं, या सगळ्यात नाहक किंजलचा बळी गेला. जर किंजलच्या मनात त्या दिवशी मी राग भरला नसता, तिला सांगितलं नसतं विरजाला धडा शिकवण्यासाठी, तर आज कदाचित ती. आनंदी मनातल्या मनात स्वतःला कोसत होती. किंजल, कुठे आहेस बाळा तू? कुठे आहेस बच्चा? तुझ्या छोट्या आईला तुझी खूप आठवण येते. ये ना पिल्लू, परत ये ना बाळा माझ्याकडे, परत ये. स्थळ ठाकूर पॅलेस, 20व्या मजल्यावरचं देवाईचं टेम्पररी ऑफिस. वेळ 1 आठवड्यानंतर, सकाळी 11-11:30 वाजता. आनंदीच्या येण्याने ठाकूर पॅलेसमध्ये वातावरण परत एकदा पूर्णपणे ढवळून निघालं होतं. देवाईने पूर्वसावधानी म्हणून ठाकूर पॅलेसमध्येच तात्पुरता आपलं ऑफिस शिफ्ट केलं आणि तिथूनच तो आपल्या सगळ्या साम्राज्याचा कारभार बघायचा. बाकीचा सगळा स्टाफ अजूनही एम्पायर बिल्डिंगमध्येच होता आणि गरज लागली तेव्हाच देवाई तिथे जायचा. बिझनेसच्या दृष्टीने बघितलं तर ही व्यवस्था खूपच अवघड आणि नुकसानदेह होती त्याच्यासाठी, पण विरजापेक्षा काहीही महत्त्वाचं नव्हतं त्याला. जरी भली मोठी सुरक्षा व्यवस्था त्याने लावून ठेवली होती विरजासाठी, तरी तिला घरी एकटं सोडून ऑफिसला जायला त्याचं मन मानत नव्हतं. खास करून जेव्हा आनंदी पॅलेसमध्ये परत आली असताना. कधी नव्हे ते जॉन, राणा, अमित, चोपडा ही सगळी चंपक मंडळी आपल्याच फ्लोअरला राहत आहेत याचा देवाईला आतमधून कुठेतरी आनंद वाटला. तेवढंच विरजाकडे लक्ष राहील. एकीकडे विरजाला घरात तिचं मानाचं स्थान, ज्याच्यावर तिचा हक्कही आहे, तो द्यायचा होता. तिला घरात मोकळेपणाने वावरू द्यायचं होतं, तर दुसरीकडे त्याला एकदम ह्याच्या विरुद्ध वागावं लागत होतं आणि तिला बॉडीगार्ड्स व मेड्सच्या तीक्ष्ण नजरेखाली ठेवावं लागत होतं. विरजा अजूनही खाली जायला, सगळ्या कुटुंबामध्ये वावरायला नाही नाही म्हणायची, तरी देवाई तिला कधी स्वतःची शपथ घालत, तर कधी रुसत फुगत, तर कधी जबरदस्तीने स्वतःबरोबर घेऊन जायचा, म्हणजे जायचाच. मुद्दामहून तिला किचनमध्ये काही बनवण्यापासून ते दिवाणखान्यामध्ये सगळ्यांबरोबर गप्पा मारायला बसवायचा, जेणेकरून तिच्या मनातील घरच्या लोकांबद्दल असलेली भीती हळूहळू कमी होऊन नष्ट होईल आणि घरचेही मनातून तिचं ठाकूर परिवारातील अस्तित्व स्वीकारतील. आपल्या कुटुंबातील परिस्थिती पूर्ण नॉर्मल करण्याचा तो सतत प्रयत्न करत होता, पण त्याच्या घरातील ही परिस्थिती अखेर कधी पूर्णपणे नॉर्मल होईल आणि तो व विरजा कधी मनात कसलीही भीती न बाळगत शांतपणे सुखाचा संसार करतील, हा प्रश्न त्यालाही पडला होता. देवाई मनात, अखेर कधी? या सगळ्यांचा विचार करतच देवाई आपल्या केबिनमध्ये समोरच्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता. तेवढ्यात दरवाजा नॉक झाला आणि त्याची समाधी भंग पावली. आपली नजर त्या फाईलमधून जराही वर न करता देवाई बोलला, कम इन. 1 मिनिट गेला, 2 मिनिटे गेली, 5 मिनिटं झाली, तरी समोरून काहीच हालचाल न झाल्याने देवाईने चकित होऊन त्या फाईलच्या ढिगाऱ्यातून मान वर केली. दारात आनंदी होती. तसं तिला बघून देवाईही स्तब्ध झाला. त्याला माहीत होतं आनंदी काकू त्याच्याशी कधी ना कधी बोलायला जरूर येईल, पण कदाचित त्या संभाषणासाठी तो अजूनही मनातून तयार नव्हता. आनंदी थोडीशी अडखळतच देवाईला विचारते, आत येऊ? देवायला कळतच नव्हतं की काय रिॲक्ट करावं. अजून त्याच्या डोक्यातील गोंधळ संपला नव्हता. त्यात आनंदीला असं अचानक आपल्या दारात उभं बघून तो काहीसा गोंधळून गेला होता. त्याच्याकडून काहीच बोलवलं गेलं नाही. त्याने मानेनेच होकार दिला. तशी आनंदी आत आली. चेहऱ्यावर किंचितसा आनंद होता की देवने तिला आतमध्ये तरी बोलावलं, नाहीतर तिला भीती वाटत होती की हा बाहेरूनच हाकलून देतो की काय. आतमध्ये येऊन आनंदी एक एक वस्तू निरखत होती, विशेषतः त्याच्याकडे. किती बदलला होता तो, पण गेल्या 4 वर्षात चेहऱ्यावर बेफिकिरीचे भाव जाऊन अगणित कधीच न संपणाऱ्या चिंताचं जाळं पसरलं होतं. 4 वर्षांपूर्वी त्याच्या अंतरंगामधील पेटलेल्या क्रोधाच्या ज्वालामुखीची धग तिला तितक्या लांबूनही जाणवत होती. थोडासा धीर एकवटून ती हळूहळू एक पाऊल पुढे टाकत देवाईच्या डेस्कपासून काही अंतरावर येऊन थांबली. त्याच्याजवळ जाण्याचं अजून साहस आलं नव्हतं तिच्यात. काय बोलावं, कसं बोलावं कळत नव्हतं. तशीच अडखळत घुटमळत चिंताक्रांत उभी होती. आपल्या काकूला असं आपल्यासमोर उभं असलेलं बघून देवायलाच कसं तरी वाटलं. तो आपल्या जागेवरून उठला आणि तिच्याजवळ गेला आणि तिचा हात पकडला. देवाई आनंदीला, आई इथे ये. तिचा हात पकडून त्याने तिला सोफ्यावर बसवलं. समोरच्या टीपॉयवर ठेवलेल्या पाण्याच्या जगमधून काचेच्या ग्लासमध्ये पाणी ओतून तिला दिलं आणि स्वतः मात्र तिच्या पायाशी बसला. आनंदीला अगदी बडबडून आलं. देवाईच्या तोंडातून आई ही आग ऐकताच उरला सुरला बोल दुराव्याचा बांध पण तुटला.
देवाईच्या गळ्यात पडून आनंदी ओक्साबोक्शी रडत होती. देवाईलाही अश्रू अनावर झाले, कारण कितीही म्हटलं तरी ती त्याची दुसरी आईच होती. लहानपणीच त्याची जन्मदाती आई त्याला सोडून निघून गेली. त्यानंतर आनंदीनेच त्याला आपल्या पदरात सांभाळलं होतं. तिने कधीही ध्रुव आणि देवाईमध्ये फरक केला नव्हता. उलट ध्रुवच्या वरती देवाईवर जीव लावला होता. ती त्याची छोटी आई होती आणि तो तिचा लाडका मोठा मुलगा. देवाई भरल्या डोळ्यांनी परत एकदा आनंदीला साथ घालतो. आई, आनंदी रडत, हो, तुझी आईच देव, तुझी छोटी आईच. दरवाजाच्या बाहेर उभे असणाऱ्या राजीवला पण आता डोळ्यातले अश्रू आवरणं कठीण झालं. शेवटी त्याच्या परिवाराच्या जखमा भरून येत होत्या. कुठेतरी बरं वाटलं की सगळं ठीक होतंय. मायलेकांमध्ये राजीव मनात त्या विश्वेश्वराकडे भीक मागतो. हे विश्वेश्वरा, आता खूप झालं. खूप संकट आणली तू माझ्या परिवारावर. आता बस, दूर कर ही संकट. सुखी ठेव माझ्या परिवाराला. ह्या मायलेकांमध्ये कधीच दुरावा आणू नको. ह्यापुढे हात जोडतो तुझ्या पुढे, भीक मागतो. इथे देव रडत रडत आनंदीच्या कुशीत आपलं डोकं ठेवतो. तुझी खूप आठवण येते होती छोटी आई. खूप मिस केलं मी ह्या गेल्या 4 वर्षात. नाही वागायचं होतं तुझ्याबरोबर कठोर, पण तू मला मजबूर केलं होतं. त्यासाठी माझा नाईलाज होता. आजही देवाई कार्तिक ठाकूर विरजाचा प्रियकर, तिचा पती तुला माफ करू शकला नाही आहे, पण हा तुझा देव अजून तरसतो त्याच्या आईसाठी. काय करू, दोन्हीकडून मरण होतंय माझं, दोन्हीकडून खेचला जातोय मी. आनंदी त्याच्या केसातून हात फिरवीत रडत, मीही तुला खूप मिस केलं रे माझ्या बाळा. मी चुकले देव, मी खरंच चुकले. मला माफ कर माझ्या लेकरा. मी खरंच खूप चुकीचा मार्ग निवडला आणि आपल्या सगळ्या परिवाराला बर्बाद करून बसले. देवाई, तू माझी माफी मागू नको, कारण तुझ्या एवढ्या मीही दोषी होतो. मीही काही कमी गुन्हे केले नाही आहेत. आणि तुला जर माफी मागायची असेल तर ती विरजाची माग. तू तिचा गुन्हा केलाय, तू तिची दोषी आहेस. ती ह्या सगळ्यात उगाचच भरडली जाते. खूप भोगलंय तिनेही. आता बस सगळं हे. आता कोणालाच त्रास नको, कुठलाच सूड नको, कुठलीच शिक्षा नको. थकलोय मी आता हे सगळं सावरता सावरता. आणि मला माझी छोटी आई ही परत हवी आहे. मी अजूनही कुठेतरी माझ्या त्या छोट्या आईला शोधतोय. मी तुझ्यात, जी अक्षरशः प्रेमाचा झरा होती. मला थोडासा त्रास झाला तरी काळीच तुटायचं तिचं. माझी तीच आई हवी आहे मला परत. देशील का माझी छोटी आई मला परत? आनंदी अडखळत रडत, देव, मी कशी रे? माहीत आहे मला खूप अवघड आहे आनंदी, राजीव ठाकूरसाठी, पण माझी छोटी आई आहे ना, तिच्यासाठी खरंच अशक्य नाही आहे स्वतःला बदलवणं. ती तिच्या मुलाच्या सुखासाठी काही करू शकते. जमेल तुला तुझ्या मुलासाठी एवढं करणं छोटी आई? एकदा प्रयत्न तरी कर. देवाई अक्षरशः डोळ्यात प्राण आणून तिला विनंती करत होता. आनंदी नकारार्थी मान हलवत, तुला माहीत नाही देव, तुझ्या छोट्या आईचा अहंकार किती मोठा आहे. मी आणि विरजा एकत्र कधीच जमणार नाही हे आयुष्यात. मी तिला यापुढे स्वतःहून त्रास देणार नाही, हे माझं वचन आहे तुला. पण किंजलच्या बाबतीत जे काही झालं त्यासाठी नाही, खरंच नाही माफ करू शकत विरजा जोशीला. देवाई आनंदीला समजावत, मी विरजाच्या बाजूने बोलत नाही आहे आई, पण त्या रात्रीचं खरं सत्य कोणालाच पूर्णपणे माहीत नाही आहे, अगदी विरजालाही. ती नाही आहे एवढी दोषी, माझं मन म्हणते. तू एकदा माझ्यावर विश्वास तरी ठेवून बघ. मला तू हवी आहे छोटी आई परत. संपव हे सगळं शत्रुत्व. काही अर्थ नाही तुमच्या ह्या विरजाविरुद्ध असणाऱ्या विनाकारण रागाला. उलट आपल्यापेक्षा जास्त भरडली गेली आहे ह्या सगळ्यात ती. मी नाही म्हणत आहे की उद्या सगळं ठीक झालं पाहिजे. वेळ घे तुझा तो पुरेसा, मग योग्य तो निर्णय घे आणि तो योग्यच असू दे. कारण ह्यावेळी जर काही उलटसुलट झालं विरजाच्या बाबतीत तर उद्ध्वस्त होईल सगळं. भले मला तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध जावं लागलं तरी मी तिची साथ कधीच सोडणार नाही. त्यामुळे ह्यावेळी जर चुकूनही तिच्या केसालाही धक्का लागला तर मी स्वतः सांगू शकत नाही की मी तुमचं काय करीन. त्यामुळे ह्यावेळी काळजी घे की मला माझ्या सीमा पार कराव्या लागणार नाहीत. आता हे घर वाचावं की उद्ध्वस्त व्हावं हे सगळं तुझ्या हातात आहे. आता तू ठरव तुला काय करायचंय. माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी विरजाला मनापासून स्वीकारावं. आतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल की तुमची मर्जी असो की नसो, माझं आणि विरजाचं नातं काल होतं, आज आहे आणि उद्याच नाही तर प्रत्येक जन्मात राहील. आम्ही एकमेकांवर प्रेम करणे कधीच थांबवणार नाही. त्यामुळे बदलावं तुम्हालाच लागेल. काही वर्षांपूर्वी तू मला एक प्रश्न विचारला होता, फॅमिली की विरजा. आज मी तुला एक प्रश्न विचारत आहे, हे घर की तुमची कारस्थान? नीट विचार करून उत्तर दे छोटी आई, मला घाई नाही आहे. आणि एवढं बोलून तो परत आपल्या चेअरवर जाऊन बसला आणि आपली कामे करू लागला. आनंदी पाषाणापेक्षा कठोर आणि दुधाच्या साईपेक्षा मऊ असणाऱ्या देवाईकडे बघतच बसली.
तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.